छगन भुजबळांना बीडमध्ये पाय ठेवू देणार नाही असा इशाराच मनोज जरांगेंचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी दिलाय। जरांगेंच्या समर्थकांनी थेट भुजबळांना आव्हान दिलंय आणि त्यानंतर आता धनंजय मुंडे हे छगन भुजबळांच्या मदतीला धावून आलेत। छगन भुजबळ हे बीडमध्ये ओबीसींचा मेळावा घेत आहेत। बीडमध्ये मुंडेंची मोठी ताकद आहे। मुंडे येणार म्हटलं की गर्दी सुद्धा होते। तीच गर्दी आता मुंडे भुजबळांसाठी जमवतील असंच दिसून येत आहे। धनंजय मुंडेंनी या मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं आणि एक प्रकारे बीडच्या होम ग्राउंडवर छगन भुजबळ यांना अधिक बळ देऊन ते धावून आलेत असंच म्हणता येईल। सर्वप्रथम समता परिषदेच्या वतीने ओबीसी एल्गार मेळावा जो माननीय छगन भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली बीडला 17 तारखेला होणार आहे, त्या मेळाव्याला असंख्य या बीड जिल्ह्यातील मायबाप जनता ओबीसीची उपस्थित राहणार आहे। पहिल्यापासून मी सर्वच जातीच्या आरक्षणाच्या लढाईत उपस्थित राहिलेलो, त्यामुळं स्वाभाविकच ज्यावेळेस ओबीसीच्या आरक्षणाला कुठेतरी धक्का पोचतोय हा समज नाही तर खात्री आता ओबीसी समाजामध्ये झालेली आहे। त्यामुळं या 17 तारखेच्या मेळाव्याला मी स्वतःही उपस्थित राहणार आहे। याचे आयोजक सुभाष राऊत परवा दिवशी माझ्याकडे येऊन निमंत्रण देऊन गेलेत आणि काल स्वतः भुजबळ साहेबांनी सुद्धा मला फोन करून या मेळाव्याला उपस्थित राहण्याच्या संबंधी विनंती केलेली आहे। त्यामुळं दसरा मेळाव्याच्या दिवशीही माझं स्पष्ट म्हणणं होतं की मराठा समाजाचं आंदोलन आणि ओबीसीचं आमचा विरोध कुणालाही नाही आहे, कुणाला देण्याच्या संबंधी आमचा विरोध नाही आहे, तर ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे याच्यासाठी मात्र आमचा नक्कीच विरोध आहे। त्यामुळं या एल्गार मेळाव्याला मी स्वतः उपस्थित राहणार आहे हे निश्चित आहे। बीडमध्ये भुजबळांसोबत मुंडेही स्टेजवर आले तर मोठी गर्दी या मेळाव्याला होऊ शकते। शिवाय जो विरोध छगन भुजबळांना बीडमध्ये होतोय त्यालाही मुंडेंमुळे शह देता येऊ शकतो असंच दिसतंय। काही दिवसांपासून ओबीसींच्या आरक्षणावरून धनंजय मुंडे सुद्धा आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। वंजाऱ्यांचं 2% आरक्षण काढा बोलणाऱ्यांना टक्क्यात सुद्धा ठेवणार नाही असं म्हणत धनंजय मुंडे यांनी जरांगेंविरोधातच दंड थोपटले आहेत। मनोज जरांगेंनी वंजारी समाजाचं 2% आरक्षण काढा अशी मागणी केली होती, त्यावरच नाव न घेता धनंजय मुंडे यांनी हे उत्तर दिलं होतं। अहिल्यानगर जिल्ह्यात वंजारी समाजातील बांधवांनी एसटी आरक्षणासाठी उपोषण केलं, त्यावेळी फोनवरूनच धनंजय मुंडेंनी भाषण केलं आणि दंड थोपटले होते। त्यातून धनंजय मुंडे आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे। आता तर बीडमध्ये ओबीसींची सभा होणार आहे, या सभेला गर्दीही जमेल। तिथे धनंजय मुंडे भाषण करताना किती आक्रमकपणे बोलतात ते पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे। शिवाय पंकजा मुंडे या मेळाव्याला येतात का, त्या काय बोलतात, आणखी किती ओबीसी नेते या मेळाव्याला येतात आणि त्याला मराठा आंदोलकांकडून खरंच विरोध होतो का, तो कसा होतो ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि बीडच्या ओबीसींच्या मेळाव्यानंतर पुन्हा एकदा बीडमध्ये राजकीय संघर्ष पेटतो का, ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद आणखीन चिघळतो का ते पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। एकूणच ओबीसींचा हा मेळावा आणि नेत्यांची ही तयारी याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा। लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा।